मित्रांनो तर पश्चिम बंगालमध्ये मी इथं पेट्रोल पंपावर टेंट लावला होता आणि चोरीच झाली मित्रांनो। कॅमेरा में मैनेजर कितने बजे आएंगे? 9:30 बजे के रोटी साईज बघा पुरी घेत होते 10 रुपयाला एक म्हणजे 4 रोटी पोट भरत काय माझ्या दाखवल्या ते पोट भरायचं नाही असे रोटी हे तुटलंय पार आणि एक स्क्रीन गार्ड पण फुटलंय तर त्यासाठी टाकून घ्यायला आलो इथं। हाँ ये बाइक लेके हाँ कितना दिन लगा? मेरे को 1 महीना हो गया। 1 महीना? हाँ तो कितना दूर है इधर से? ओके ओके मित्रांनो तर हे रोहिणी ले गए रह सकता हो क्या इधर? कहाँ पे? आपके इधर? यहाँ पे हाँ रहो, रूम मिलेगा था नीचे में। रूम नहीं चाहिए मेरे पास टेंट है। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आपण आहे वेस्ट बेंगॉल सिलिगुरीमध्ये। पण काय झालं इथनं बुटच गायब झाले माझे, बूट चोरीला गेले माझे इथनं। बघूया आता कॅमेऱ्यात बघूया कसं होतंय मॅनेजर आल्यानंतर, कारण बुटच गायब झाले, बुटच नाही येतं कुठं। तिथं स्टाफला विचारायला लागेल। चल ओके मित्रांनो तर बूट चोरीला गेलं तर इथं ह्यांना सांगूया, बघूया पाहतात का नाही कॅमेऱ्यामध्ये। तर तिकडं मोकळे कोण आहेत, मोकळे जे त्यांच्याकडे पाहूया। सर मेरे शूज गायब हो गए, कैमरा में देख सकते हैं क्या? बूट गायब हो गए। कुत्ता लेके चला गया? क्या मालूम अभी क्या लेके चला गया। कुत्ता लेके चला गया? देख सकते हैं कैमरा में। मैनेजर कितने बजे आएंगे? 9:30 बजे के तू कहाँ पे रखा? बाहर में? हाँ बाहर मित्रांनो तर पश्चिम बंगालमध्ये मी इथं पेट्रोल पंपावर टेंट लावला होता आणि चोरीच झाली मित्रांनो। तर मित्रांनो मी स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती ते नेपाळ, भूतान, म्यानमार आणि नॉर्थ ईस्ट इंडिया ट्रिपची पण पॅशन प्रो गाडीवर। त्यातील दिवस आहे आज 26वा। तर 26व्या दिवशी आपण सिलिगुरीमध्ये आणि काल रात्री टेंट लावला होता इथं, आणि टेंट लावला इथं बूट वगैरे काढले होते आणि बूटच चोरीला गेलेत माझे आता। आणि कुणी नेले काय नेले आपण बघूया, कॅमेऱ्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। जर भेटले तर ठीक आहे, कॅमेऱ्यात सुद्धा पाहून देतात का नाही काय माहीत नाही आहे आता। पण चोरी तर नक्की झाली, ही पाहू शकता अशा प्रकारे टेंट आहे। बरं झालं आतमधलं सामान काय चोरीला गेलंय का नाही ती चेक करायला लागेल, कारण मी नाही स्लीपर काढलीच नव्हती, स्लीपर गाडीलाच बांधलेली होती आणि बुटच होता, तर बुटच गायब झाला रातोरात। तर आता काय करायचं बघूया, कॅमेऱ्यात बघूया। कॅमेऱ्यात भरपूर सारे, तर आपल्याला कळलंच की चोरी कशी झाली काय झाली। चला मित्रांनो तर बूट सापडले, काय झालं मित्रांनो तर पेट्रोल पंपाचे स्टाफ होते, त्यांनी नाही माझे बूट इकडं पाठीमागं आणून ठेवले होते, कारण इथं एक कुत्रं ते बुटा चप्पल घेऊन जाते लोकांचे, त्यामुळे त्यांनी नाही रात्री मी झोपल्यानंतर ना बूट बाहेरच होते, तर त्यांनी मागच्या साईडला आणून दिले। अशा प्रकारे आपले बूट सापडलेले आहेत। किती होतं हे सगळं, मीठ फुटलंय सगळं, एवढं हे झालंय, कपडे खराब। बघूया आज कुठं राहायची व्यवस्था होती काय, आज पण इथंच थांबायचं आपल्याला दिवसभर। चलो मित्रांनो तर फायनली गाडी सामान वगैरे लोड केलंय आणि मला तर बसायचं होतं अजून, पण ही असं टेंटमध्ये राहण्याची लोकेशन नाही आहे किती पण वेळ, कारण काय होतंय गरम होतंय लय। तर एक पॉवर बँक चार्जिंगला लावली, ती पॉवर बँक घेतो आणि निघूया आपण पुढच्या प्रवासाला। तर फायनली निघालोय जिथं थांबलो होतो आपण काल, तर इथं दार्जिलिंग 83 किलोमीटर आहे, तर दार्जिलिंगला जायचं आहे आपल्याला। आज मला वाटतं इथं लय गरमी, इथं थांबण्यात काय अर्थ नाही, आपल्याला जायला पाहिजे दार्जिलिंगलाच। मित्रांनो तर मॅपनी गंडावलंय एकदम सोपं। मी तर कुठं चाललो होतो माहिती का, गुरुद्वाऱ्यात चाललो होतो आंघोळ वगैरे करायला, आणि जर राहायची व्यवस्था चांगली असेल तर तिथंच मुक्काम करायचा विचार होता माझा, पण मॅपने सगळं गंडावले। आता मला 12 वाजेपर्यंत टाईम आहे माझ्याकडं, म्हणजे
12 वाजेपर्यंत मी आंघोळ वगैरे करणार, व्हिडिओ वगैरे एडिट करणार आणि मग दार्जिलिंगच्या दिशेने प्रवास चालू करणार. ओके मित्रांनो, तो गुरुद्वाऱ्यात आलो इथं श्री गुरु सिंग साहब गुरुद्वारा. तर चला जाऊया इथं. नंतर राहायचं नाही झालं तरी आंघोळीची माझी सोय झाली ते बस. मित्रांनो, तर अशा प्रकारे गुरुद्वारा आहे. त्याची एंट्रन्स गेट तर तुम्ही अगोदरच पाहिली असत. तर अशा प्रकारे इकडं ऑफिस होतं. तर आता आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्या वेगळाच लुक दिसतो बघा, फ्रेश. नाही तर इतकं काम वाजलं होतं. मी काल जेव्हा टी-शर्ट घातला होता ना, त्याला पूर्ण मीठ फुटलं होतं. चला अगोदर काय करतो, पाण्याचं इथं फिल्टर पाणी दिसतंय तर पाण्याचं कॅन पण इथनंच भरून घेतो आणि मग निघूया. हॅलो मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता मी आहे पश्चिम बंगालमध्ये. तर तिथं आलो आहे माईकचा जॅक घेण्यासाठी. बघूया आवाज येतोय का ना. मग आता मित्रांनो, तर फायनली निघतो इथं. तर हे सर होते, ह्या मॅडम होत्या. तर ह्यांनी आपण ह्यांच्याकडून माईक घेतला आणि एक अडॅप्टर घेतला. 600 रुपये खर्च झाला इथं. तर चलो सर, आपसे मिलके बहुत बढिया लगा. तर मित्रांनो, इथं आल्यामुळं 600 रुपये गेले. पण माझा एक महत्त्वाचा डाऊट ह्यांनी क्लिअर करून दिला की माझा माईक ॲडॅप्टर खराब नाही आहे. जो 4800 रुपयाची वस्तू खराब नाही आहे, दुसरीच वस्तू खराब आहे. आता इथं पाठीमागं लागली गाडी. तर गाडी कशी तर इथं विचारून जाऊया. चलो मित्रांनो, तर जेव्हा थांबलोय आता इथं सिलगुरीमध्ये. रोटीचं साईज बघा, पुरी घेतो ते 10 रुपयाला एक आहे. म्हणजे 4 रोटी पोट भरत. काय माझ्या मी दाखवलं ते पोट भरायचं नाही असे रोट आहे. चला बरं जाऊ दे, आता गणली स्कीम आजची. मित्रांनो, तर जेवण झालंय. जेवण काय होतं ते दाखवलं मला फोटो. तर चलो बाय. ओके, थँक्यू. ओके. तर थाळी खाल्ली इथं. 200 रुपयाला थाळी होती. म्हणजे त्यात रसगुल्ला बिसगुल्ला होता, त्यामुळं घेतली होती मी. तिथनं जायचं कुठे. चला लिफ्टने जाऊ आता. येताना चालतो 4थ्या मजल्यावर. आपल्याला पहिलं मोबाईलला एक कवर घ्यायचं आहे आणि म्हणजे पडला म्हणजे भीती नाही. अशा प्रकारचे स्क्रीन गार्ड पण राखू. लय माग आहे इथं वस्तू. स्क्रीन गार्ड 200-250 रुपयाला आहे, कमी नाहीच आहे त्या. बाकी मग स्क्रीन गार्ड आणि कवर टाकला. कटिंग एक करायची होती मला. कटिंग बघूया पुढं जाऊन करूया कुठं ते. आपल्याला मग दार्जिलिंगच्या दिशेने निघायचं आहे. माझा तर विचार होता इथं निवांत थांबवून व्हिडिओ वगैरे एडिट करू आपण. काहीच नाही झालं माझ्याच्याने. हे तुटलंय पार आणि एक स्क्रीन गार्ड पण फुटलंय. तर त्यासाठी टाकून घ्यायला आलो इथं. सिलिगुरीमध्ये भोज बिल्डिंग म्हणून आहे तिथे. ओके. फायनली आपला नाही मोबाईल नवीन केलाय, जुना होता ते. असा कवर होता आणि मध्ये मोबाईल पडला होता माझ्याकडून जोरात. तर त्यावेळेस हे स्क्रीन गार्ड फार क्रॅक गेलं होतं. दिसतंय का तुम्हाला इथं. ते स्क्रीन गार्डमुळं वाचलं होतं, इतक्या जोरात पडलं होतं. तर मोबाईल ऑलरेडी बॅड कंडिशनमध्ये, कारण त्याचा बेंड झाला आहे. बेंड इतक्या वेळा पडला ह्या. ते पण ह्या मोबाईलवर सगळं चाललं आहे माझं आयुष्य आता. आणि चांगला जाडमधला कवर टाकला आहे, पडला तरी फुटणार नाही ह्या हिशोबाने. ओके चलो. सर फास्ट चार्जिंग वाला अडाप्टर है क्या? ये सेल्फी स्टिक कितने की है? अरे मैं इधर का नहीं सर, मैं पुणे महाराष्ट्र से बाइक से राइड करते हुए आया हूँ. तो कितने का है वो सीज? 350 का है. हाँ 350 का है क्या?
वो छोटा वाला कितने का है वो सर के वर्किंग नहीं हो रहा है बैटरी नहीं है उसमें। ओके इसमें गोप्रो लग जाता है क्या ये वो डिजिटेक वाला है क्या जिसमें ये ऐसा लगाने वाला भी है ये फिक्स रेट है सर ये अभी आफ्टर मार्केट में को कितने का पड़ जाता था मैं अभी आपसे नहीं लेता और बाहर किसी दुकानदार से लेता तो कितने का मित्रांनो तर ही घेतले ही आपलं ही घेतलंय आपले काय म्हणते त्याला स्टँड घेतलंय मोबाईलने फोटो काढायसाठी चला प्रत्येक जागेवर माणसाला विचारून फोटो काढ म्हणायला लागायचं आता ह्याने डायरेक्टच काढता येईल मित्रांनो तर प्रॉब्लेम आहे भाऊ एक प्रॉब्लेम सॉल्व झाला की परत इथं दुसरीकडं गाडी चलो भाई उस तरफ से चलो भाई बोल रहे हो भाई हाँ कहाँ से हो तुम सिक्किम से सिक्किम ही जा रहा हूँ मैं अभी दार्जिलिंग होके सिक्किम जाऊँगा मैं महाराष्ट्र मुंबई हाँ बाइक में एक महीना नेपाल होके आया मैं क्या बोल रहे मुक्तिनाथ हाँ मुक्तिनाथ का पोखरा काठमांडू पुणे कितना है पेट्रोल का रेट 105 रुपये क्या हवा चेक करून घेतो पेट्रोल पंपावरच तर 35 हवा ठेवायची पाठीमागं आपल्याला तर आता किती बघूया एकवीस आहे कमी होते हवा आर्मी झोन मध्ये दिसतंय सगळं कारण आर्मी वाले जास्त आहे तिथं बाकी तर थंडी वाढली इथं दार्जिलिंग मध्ये ते दार्जिलिंगच म्हणतोय सिलिगुरी मध्ये इतकं गरम होतं तर इकडं थंडी मोकार सर घूमने के लिए हाँ घूमने के लिए लेके हाँ ये बाइक लेके हाँ कितना दिन लगा मेरे को 1 महीना हो गया 1 महीना हाँ आज हाँ घर से निकलने का 1 महीना हो गया हाँ 1 महीना हो गया मैं नेपाल होके आया ना नेपाल भी था 12 दिन था अभी इधर घूमोगे हाँ इधर से अभी मैं दार्जिलिंग जाऊंगा दार्जिलिंग से सिक्किम जाऊंगा सिक्किम तो पूरा घूमूंगा वो चाइना बॉर्डर को जाऊंगा मैं ये बाइक लेके ज्यादा दूर नहीं है हाँ?
हाँ 5-6 किलोमीटर होगा वो रोहिणी लेक है, घूमने का बहुत अच्छा चीज़ है। ओके ओके तो उसका बाद फिर इधर ही रात को होल्ड करो, उसके बाद फिर ऊपर जाओ, और भी मज़ा, अच्छा व्यू है। ओके ओके वही तो मेरे को रोहिणी लेक, मेरे को कैंपिंग करने के लिए जगह मिल जाएगी क्या उधर? टेंट लगाने के लिए जगह मिल जाएगी क्या रोहिणी लेक के उधर? ओके ओके। इधर से अभी सिलगुड़ी से बाहर निकला ना तो थोड़ा ठंडक महसूस होने लगी, बहुत गर्मी है। हाँ जितना ऊपर जाओगे ना उतना ठंडा लगेगा। ओके 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 जैकेट लगा लीजिएगा आगे जाके। ओके ओके थँक यू सर। ओके तर मित्रांनो हे आर्मीतले बसले भेटले, मेन तर मी त्यांना विचारून व्हिडिओ चालू केला कारण माझा ऑलरेडी चालू असल्यावर नाही काय त्यांच्यासमोर बटणं दाबायची म्हणल्यावर बरोबर वाटत नाही, आणि काय होतं बटन दाबलं की लगेच स्क्रीनवर लाईट दिसती, त्यामुळे त्यांना कळतं की ही, त्याला विचारलं बाबा काढू का, तर काढ म्हणला। रोहिणी लेक जा सकते हैं, उससे ऊपर नहीं जा सकते। वही तक उधर स्टे कर सकते हैं क्या रोहिणी लेक के इधर? मालूम नहीं है वहाँ पे, उससे तो कितना दूर है इधर से? ओके ओके थँक्यू सर। तर मित्रांनो आपण निघालोय आता दार्जिलिंग रोड पासून आता आहे रोहिणी लेक म्हणून दार्जिलिंग रोड पासून आता आपण रोहिणी लेक कडे निघालोय। आजचा ब्लॉग पूर्ण माईक लावून शूट केलाय, तर तुम्हाला कसा वाटतोय बघा। आपण बाकीचे ब्लॉगला पण आता ह्यो आपला माईक लावणार, आपला जो वायरलेस माईक आहे तो, सगळे इन्स्ट्रुमेंट इथनं यूज का नाही भाऊ। आता पुढं आपण आता एकदम भारी कंटेंट बनवणार आहे। आलो असं झालं तर आपल्याला रोहिणी लेक कडे जायचंय, तर इथनं फार्मसी दुकान, तिथनं लेफ्ट साइडने रोड आहे म्हणे। चलो मला तर कुठनं नाही रोड दिसला। मित्रांनो तो माईक आज पहिल्यांदाच ऑफ होतोय, तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं की माईक बटन दाबलं की जवळपास 4 ते 5 सेकंदानंतर व्हिडिओ चालू होतोय, त्यामुळं व्हिडिओच्या सुरुवातीचे 2-3 शब्द कट झालेले आहेत प्रत्येक क्लिपचे। रोहिणी लेक कितना दूर? तर मित्रांनो आलोय आपण आता इथं दार्जिलिंग। ओके ओके ये भाई आपका नाम क्या है? विकास आय आ जाओ एक दो रिएक्शन उधर जाओ ना। ओके तर मित्रांनो तर ह्यांच्या भावांचा फोटो टाकाल मी फेसबुकला फोटो लय टाकतोय मी, तुम्ही पाहत जा फेसबुकला, जे पाहतात त्यांच्या आहे फेसबुकच अपडेट आहे आपल्या सगळ्यात। आणि इथं भरपूर सारे लोक बोटिंग वगैरे करतात, तर फोटो मेन तर फोटो काढणं आहे मी आपला। तर शिकू स्टँड घेतलंय त्यासाठी, स्टँडनी चांगले फोटो येतात। मित्रांनो तर हे रोहिणी लेक आहे, तर इथं पाहू शकताय अशा प्रकारे इथं आर्टिफिशियल बनवले, आणि ह्या साईडला नॅचरल आहे, असे वळणं पाणी येतंय, ते पाणी इथं येऊन साचतंय, आणि इथं तिकडं दरवाजा बनवलाय लेकला। अशा प्रकारचे हे रोहिणी लेक आहे। हे पोरं चांगली मस्त मजेत पार्टी करत बसलेत, बियाच्या बाटल्या आणल्यात निवडतात तिथं इथं। अशा प्रकारे वेस्टली तर एक भाऊ भेटला होता, ते तुम्ही ऐकलंच असेल, हे डेटिंग स्पॉट आहे इथला, पोरींला घेऊन येतात फिरवायला, अशा प्रकारचा स्पॉट आहे असं ते म्हणला। तर इथं तसं मला नाही वाटत काय, कुणी बी येतात, हे पाहू शकताय आता मित्रांनो। तर इथं तुम्ही आला तर इथं तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकताय, चांगला स्पॉट आहे एकदम, हे पाहू शकता इथं बोट आहे, इथं घोडा आहे, 200 रुपयात बोटिंग आहे, 200 रुपयात घोडा आहे, अशा प्रकारचे आहे। तर हे तिथले लोकलच आहेत मित्रांनो। तर फायनली निघतोय आता इथनं, हे अशा प्रकारे इथे एक झाड आहे, ह्याच्या भोवती पण लई लोक फोटो काढतात। अशा प्रकारे इकडे एक तलाव आहे, तुम्हाला बेसिकली दाखवतो।
इकडे एक सिटिंग आहे, तिकडे 2 सिटिंग आहेत, असे मंडप आहेत. इथं बघा ह्यांचे चाललंय फोटो काढायचे. आता नवीन नवीन ट्रेंडनुसार फोटो काढत असतात ते. तर अशा प्रकारे आहे. आणि इकडं ही पूर्ण तळे, त्याला कुठलं तळ म्हणतात, रोहिणी तलाव म्हणतात. ओके मित्रांनो, तो रोहिणी लेक पशी विचारल्यानंतर मला कळलं की इथं एक अजून एक स्पॉट आहे, जगदंबा माता मंदिर म्हणून. तिथं पण जा असं मला एका जणांनी सांगितलं. तर तिथं जाऊया या विचाराने मी निघालो. तर तिथली जी फुटेज होती, खरं सांगायचं म्हणजे काय झालं, मी ती कट करायची विसरलो, बंद करायचं विसरलो. मग ती 20 मिनिटाचा व्हिडिओ झाला होता. मला तिथपर्यंत जायला 20 मिनिटं लागत होते. तर ते 20 मिनिटाचा व्हिडिओ ठेवून काय करायचं म्हणून मी डिलीट करून टाकला. तर आता पाहूयात गाडी पार्किंगला लावल्यापासून पुढं कसं जातोय आपण मंदिरात. मित्रांनो, तर इथं गाडी लावली आणि इथनं आता जातोय आपण दर्शन करायला. तर हे सर कितना दूर मंदिर आहे ऊपर, येडं दिसतंय इथं गाडी. चला मित्रांनो, गाडीकडून आलं तर इथं जगदंबा माता मंदिर आहे, तिथं जाऊया. तर तिथनं असे असं कवा निघत एकदम जबराट आहे, तुम्हाला दिसलं आता माझ्या मागे 2 डोंगराच्या मधनं रोड पाडला इथं. आणि इथनं आपल्याला खालनं आलं तर असा रोड बांधलाय मंदिराकडे जायला. तर इथनं खालनं नदी वाहती आणि तिकडे गेलो होतो आपण ते लेक पाहिला, लेक दिसते इथनं. चला मित्रांनो, तर कॅमेरा आता ही झालाय स्विच ऑफ झालाय, त्यामुळं ह्याच्यातच करतोय मोबाईलमध्ये. तर अशा प्रकारे इथनं व्ह्यू आहे जबराट असा. आणि इकडं मंदिर जर पाहिलं तर मंदिरामध्ये एक मोठी अशी शिळ आहे. तर ह्याच्यात वाईड अँगल नाही, आपल्या कॅमेऱ्यातलंही वाईड अँगल आहे, तसं ह्याच्यात वाईड अँगल नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे मंदिर आहे, पाहू शकता किती मोठी शिळ आहे. आणि ते जगदंबा माता म्हणून पूजन केलं जातं त्या शिळेचं, अशा प्रकारचं आहे. आणि इथनं एक सुंदर असा व्ह्यू येतो आहे. आता इथं लई दुःखगत झालं आहे, त्यामुळं चहाचे बगीचे आहेत सगळे, हे डोंगर हे सगळे चहाच्या बगीच्यांचे आहेत. आणि ह्या साईडला आलं तर ह्या साईडला पण सुंदर असा व्ह्यू येतो आहे. इथंच आपण खाली पार्किंगला लावली गाडी आणि आलेलो आहे, अशा प्रकारे आहे. आता राहायची व्यवस्था कुठं करायची म्हणून इथं आंटी विचारलं त्यांना. तर रह सकता हो क्या इधर, कहाँ पे? आपके इधर? यहाँ पे हाँ, रहो, रूम मिलेगा था नीचे में. रूम नहीं चाहिए, मेरे पास टेंट है. टेंट है, बैठो. किधर बैठने का फिर? इधर गाड़ी से रहेगा, यहाँ पे बैठो को, यहाँ पे बैठो को, जहाँ पे भी बैठ सकता है. ये ऐसा ऊपर वाला जगह इधर बैठ सकते हैं क्या? यहाँ पे हाँ हाँ सकेगा. ओके ओके. चोरी वगैरह नहीं ना होता इधर कुछ? चोरी क्या है आपका पास से चोरी? नहीं नहीं कुछ नहीं है मेरे पास, कुछ नहीं है, वैसे ही मतलब मोबाइल वोबाइल. नहीं चोरेगा. इधर यहाँ पे एक भैया है, उसको भैया को बोल दूंगी, ठीक है? हाँ कुछ नहीं होगा. इधर आधा ओके इधर ओके. सामने आसपास ना. हाँ मेरे को मोबाइल चार्जिंग का पॉइंट है क्या बाहर को किधर? बाहर तो नहीं. आप बंद करके जाएंगे तो मैं क्या कर कैसे कर? बंद करके जाऊंगी, ठीक है? हम उधर डाल देंगे. वो मैं बोल दूंगी भैया को, मैं, ठीक है? ओके ओके भैया एक भैया रहता था हाँ. जो दुकान का मालिक, उसका बोल दूंगी, ठीक है? ओके ओके. तो बैठ जाओ कहाँ पे? इधर. बैठो. ओके वो नीचे भैया है ना, हाँ. उसको बोलना एक बात, ठीक है? हाँ, उनसे पूछना पड़ेगा क्या? पूछना पड़ेगा, कुछ तो नहीं करेगा. बैठो तो बैठो. हाँ हाँ इधर बैठो ना अभी, ओके ओके. मैं बोल दूंगी. आता हे आंटी आणि ही दीदी तर हिच्या इथंच टेंट लावतोय. इथं देखो इथं इथंच टेंट लावतोय आता. तर इथं टेंट लावतोय, तुम्हाला दाखवतो टेंट लावताना. त्यांच्याकडून शुअरिटी घेतली बाबा की चोरी बिरी होत नाही का, तर नाही म्हणले ते, त्यामुळे काय अडचण नाही, इथंच टेंट लावूया. ओके.
मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय हे पण कमेंट करून सांगा. शेवटपर्यंत जे व्हिडिओ पाहताय त्यांनी आणि नवीन व्हिडिओ पाहत असाल आणि शेवटपर्यंत पाहिला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.